आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईच्या विलेपार्लेतील 5% सार्वजनिक मोकळ्या जागेवर डायलिसिस सेंटर उभारण्याची अमित साटम यांनी मागणी केली होती। साटम यांच्या पत्रानंतर पालिका प्रशासनाने आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीपुढे ठेवला। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावर अन्न आणि औषध विभागाने छापा टाकलाय। उपहारगृह मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आलाय। भिवंडी महापालिका क्षेत्रातील मच्छी मार्केट व्यवसायाकरता उघडे केले जात नसल्याने मच्छी विक्रेत्या महिलांनी संताप व्यक्त केलाय। पालिका वर्षभराचे भाडे करार मागत असल्याचा मच्छी विक्रेत्यांचा आरोप आहे। अरुंद रस्त्यावरील भूखंडावर इमारतीची उंची प्रवेश मार्गाची रुंदी लांबी पाहून ठरणार आहे। 3.6 मीटर रुंद प्रवेश मार्ग असल्यास 32 मीटर उंचीपर्यंत इमारतीला परवानगी मिळणार आहे। पेट्रोलमधील E20 इथेनॉलच्या वापरामुळे गाडीचे इंजिन खराब होतं। हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि भ्रम पसरवणारा आहे। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्टीकरण दिले। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। कारगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले। ठाण्यात स्मार्ट मीटरला नागरिकांनी विरोध केलाय। नागरिकांनी स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रार आमदार संजय केळकर यांच्याकडे केली। राज्यातून तडीपार करा पण मला कारागृहाबाहेर काढा। कुंड नगरसेवक रमेश म्हात्रेच्या वतीने हायकोर्टाला विनवणी करण्यात आली आहे। हायकोर्टाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। तोपर्यंत रमेश म्हात्रेचा मुक्काम आधारवाडी कारागृहातच राहणार आहे। धर्मेंद्र प्रधानानंतर आता युवक काँग्रेसकडून शालेय मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। युवक काँग्रेसकडून दादा भुसेंना 7 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आले। अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तब्बल 30 वर्षांनंतर भारतात परतली। भारतात येताच शिर्डीत त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात सोलापुरात विराट महामोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला। शिवसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने साकेनाका इथं रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले। विविध बॅचमधून मराठीचं प्रशिक्षण दिलं जाणार असून आतापर्यंत 1700हून अधिक रिक्षा चालकांनी नोंदणी केली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। ताम्हिणी घाटाची मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी संबंधित प्रशासनाला दरडप्रवण भागांमध्ये तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत। नाशिक शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे। तसंच दोषी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी ही माहिती दिली। टीटी पेपरफुटी प्रकरणी आग्रामधील एका आरोपीने भिवंडी कोर्टात स्वतःला सरेंडर केलं। सोनूकुमार असा आरोपीचे नाव आहे। आतापर्यंत टीटी पेपरफुटी प्रकरणांमध्ये 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली। औषध निरीक्षक पेपर फुटल्या प्रकरणी रोहित पवारांनी मुंढेंची भेट घेतली।